नमस्कार मंडळी, बनवूया मसालेदार एकदम टेस्टी उडीद पापड। मी 1 किलो उडीद डाळ घेतली आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली आहे। यामध्ये अगदी 100 ग्रॅम चवळीची डाळ सुद्धा मी घातली आहे। एक कापड किंचित ओलसर करून उडदाची डाळ मी अशी पुसून घेतली, म्हणजे यावरील जी पावडर लागलेली असते ती निघून गेली। पापडांची छान चव येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा मिरे, पाव चमचा लवंग, 1-2 वेलदोडे आणि थोडीशी शोप जास्त एक्स्ट्रा घेतली, म्हणजे बडीशेप घेतली। दालचिनी पूड पाव चमचा घेतली आणि त्यामध्ये अक्कलकरे 7-8 घेतलेले आहेत आणि हे सर्व मी पापडाच्या डाळीमध्ये मिक्स केले आणि ही पापडाची डाळ मी दळून घेतली। यामध्ये 1.5 पुडी तयार पापडाचा मसाला घातला आणि डायरेक्ट गिरणीमधून हे पापड तयार करून घेतले। आमोदा या गावी श्री उमाशंकर पापड गिरणी आहे। या पापड गिरणीचे चालक श्री तुषार चौधरी आणि मनीषा चौधरी आहेत आणि ही दोघं ही पापड गिरणी चालवतात। मनीषाताईंचा फोन नंबर मी व्हिडिओत दिलेला आहे। या नंबरवर फोन करून तुम्हाला जर पापड हवे असतील तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता। बघा गिरणीमध्ये कसं काम चालतं आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जाते। पीठ भिजवून तेल घालून त्याचे गोळे यंत्रामध्येच कुटले जातात आणि ही यंत्रामध्ये असे पापड तयार करतात आणि हे उन्हामध्ये वाळवले जातात। सहसा उडीद पापड हे भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवले जातात। काही मारवाडी कुटुंबामध्ये तूप लावून सुद्धा पापड लाटतात आणि हे पापड लाटायला इतके कडक असतात की खूप हात दुखून येतात। बघा मला ही लाटी मिळालेली आहे आणि मी छान लाटीचा आस्वाद घेत आहे। आज त्यांनी यामध्ये लसूण आणि मिरची सुद्धा घातलेली आहे। गुजरातमध्ये मटकीच्या डाळीचे सुद्धा पापड बनवतात। त्या पापडांना मठिया असे म्हणतात। मठिया सहसा तळूनच खातात, ते खायला खूप छान लागतात। आम्ही लहान असताना आई पापड खार भिजत घालायची आणि त्या पापड खारामध्ये उडदाचं पीठ भिजवून पापड लाटायचे। मोठ्या बायका लहान मुलींना सारख्या सूचना द्यायच्या, काठावर लाट, मध्ये लाटू नको आणि काठ बारीक कर। पापड लाटतानाच तेल लावून लाटी खायची मजा काही औरच असायची। ते पापड पण छान कुरकुरीत आणि चविष्ट व्हायचे। आता सहसा पापड घरी बनवले जात नाही, मशीनवरच बनवून घेतात आणि हे पापड खूप छान सुद्धा लागतात। नुसत्या मूग डाळीचे पापड सुद्धा बनवतात। हे पापड थोडेसे जाडसर ठेवावे लागतात, पण हे भरपूर क्रिस्पी असे लागतात आणि खायला खूप सुरेख लागतात। बघा माझे छान चवीचे पापड तयार झाले आहेत आणि आता मी पापड भाजून दाखवत आहे। बघा पापड भाजल्यानंतर खूप छान तयार झाला आणि क्रिस्पी आणि टेस्ट तर अगदी अप्रतिम झाली आहे।